आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. श्यामे, चहा झालाय? वय नाश्ता? ते बी झाले. हा दे चहा दे, नाश्ता दे, पाड घाल, रांगोळी काढ, उठणं लाव, आंघोळ कर. अगं काय झालं सकाळ सकाळ वरडायला? हा मग आता वरडू नको तर काय करू? हा सुध्यार आता तरी सुधर वाईच. इथं बायका पोरं आली तरी सूज येईना वैर तुला. सुध्यार आता तरी घे जरा जबाबदारी घराची. कसली जबाबदारी? घ्या, बाप बोलला ते ऐकलं नाही वय रे. ऐकण्यासारखं काय बोलतात ती? हा आणि त्यांना काय जाते बोलायला? वर कमाई नाही घेत मी, एवढूसा पगार माझा, त्यात काय काय करायचं मी? मग हे सगळं बापासमोर बोलता येत नाही वय रे. हा इथं माझ्या समोर तोंड उचकटतो आणि बापासमोर मूग घेऊन बसतो. त्यांच्या पुढे बोलायला ती ऐकतात का कधी कोणाचं? हा ऐकतात? त्यांना काय पण बोला, कानाच्या वरूनच जातं त्यांच्या सगळं. नाही असं नाहीये, मी जे बोलते ते सगळं ऐकतात आप्पा. आणि आप्पा काही चुकीचं बोलणं झालेत. तुम्ही आणि भाऊजींनी दोघांनी मिळून हप्ता भरला पाहिजे, म्हणजे कुणावर लोडच येणार नाही ना, आणि आपली जमीन पण सुटून मिळेल. वा वा, माझी शामी किती गुणाची बाई ती. देवा अक्कल वाटत होता तेव्हा कुठं गेली होती तू? इथं नवऱ्याच्या हक्काचं काही पडलेलं नाहीये तुला. गोपाळा तुझ्या सासऱ्यानं जमीन दिलीये, तुझ्या नवऱ्याला काय दिलंय? अगं अशानं तुझ्या लेखाला काय उरणार आहे? तिला आलीये ना ती गोड बोलून बोलून उरलेली 6 एकर जमीन पण खमटवल. मग अक्कल येईल तुला येडी. काय बोलले आत्ता तुम्ही? काय करीन मी? मी काय नाही बोलले. बाई आता कुणाची शपथ घेऊ म्हणजे खरं वाटेल तुला? हा वय ग श्यामे, काही बोलली का मी? हा आताच तर बोलल्या त्या. श्यामे नाही बोलल्या. हा आत्या सगळं ऐकलंय अहो मी. ही अशी जमीन खमटवायला मला भीक नाही लागली. लय आहे माझ्याकडं. माझ्या बापाकडं ना 12 एकर जमीन आहे, ती पण कर्जमुक्त. आणि मी एकुलती एक आहे ना, त्यामुळे सगळं माझ्याच नावावर होणार आहे. या तुमच्या कर्जानं झुकलेल्या घरात मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी आले. बाकी कसली हौस नाही आहे मला, आणि काही कमी पण नाहीये. त्यामुळे इथून पुढं बिनबुडाचा आरोप करायचा नाही. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही भाऊजी, ऐकलंय मी सगळं म्हणून बोलली. आणि हा, जे काय बोलायचं असेल ते माझ्या तोंडावर बोलायचं, मागून नाही बोलायचं. दादा उतरा येतं आता. उतरा हा उतरा. इथे कुठं थांबल रिक्षा? तेवढा चिकन दिसा नव्हे पुढं, गाडी जायची नाही पुढं रुकून बसेल. अहो दादा, पण एवढं सामान आहे ना आता, हे कसं नेणार आम्ही? अहो तुमचं सामान हायलंय मस्त मान्य आहे मला, पण वजन गाडी दबून बसलं पुढं कशी काढू गाडी मी? बर ठीक आहे साकेत काम राव. ठीक आहे, तेवढं सामान उतरू लागा फक्त आम्हाला. तुम्ही म्हणताय तर तेवढं करू शकतो मी. दिलदार आहे आपला. हे घ्या दादा. दादा हे तुम्ही जड घ्या बरं. मॅडमला कसं जरा हलका हलका देता येते. दादा मी पण जड उचलते बर का. आपण आमच्या गावात तशी परंपरा नाही ना. सावकाशी. बापरे, हे घर आहे वय तुमचं? हो. पाहुणं इथं कोणाचं लगीन आहे का? नाही मग तुमचा केटरचा धंदा आहे का? नाही मग भांडी भांडण द्यायचा धंदा? नाही हो, असं काहीच नाहीये. हा मग एवढे मोठमोठे भांडी कशाला लागते ती तुम्हाला? हो दादा, मी सांगतो तुम्हाला, ही माझी मैत्रीण आहे आर्या, खास मुंबईवरून आली आहे. इथे तुमच्या गावामध्ये तुपाचा बिझनेस सुरू करायचा हिला. मला तुम्ही सांगा, तुमच्या गावामध्ये तुपाचा बिझनेस चालेल का? हा नाही नाही. हो अहो, चालेल की नाही? काय होतंय तुम्हाला? आता मला काय विचारताय?
अहो माझी तर रिक्षा नीट चालना, लग्नाच्या बाबतीत माझं नशीब पुढे चालना, गावच्या विकासाचा गाडा पुढे चालना, तसा तुमचा बिझनेस चालेल ना, म्हणजे चाललं तर चांगलंच आहे. हो, एवढ्या लांब मुंबईत ना आले, काहीतरी चांगलं बोला. अहो तुम्ही जोर लावा जोर, मग बघा गोष्टी कशा आपोआप होत्यात त्या. अहो नाद पाहिजे माणसाला, नाद बोले तो ऐसा नाद की नशिबाचं मीटर डाऊन होऊन आयुष्याची रिक्षा अशी पुढे गेली पाहिजे. अहो दादा, म्हणून तर आले एवढ्या लांबून. बरं बरं, QR कोड द्या. QR कोड? हा अहो आमच्या गावात नेटवर्क बी चाला ना, QR कोड कवा चालायचा? कॅश द्या कॅश. बर, थांबा बघतो आहे काय कॅश. ठीक आहे, तुमची कॅश. थँक्यू. थँक्यू कशाला, आता फक्त तुमचा बिझनेस चालू झाला का नाही, मग तुम्हाला गाडी घोडं लागल. हा मग तेव्हा फक्त माझी आठवण काढायची, गावात कोणाला बी विचारायचं, जित्या रिक्षावाला सल्लू व्हायचा फॅन, हा कोणी बी सांगल. तर चला येऊ का मी? या. तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा. धन्यवाद. या, Yes, या. काही म्हणा पण एक काम झालं हे बरं झालं. बसा पाणी आणते. ए नाही या, अजून बरीच कामं पेंडिंग आहेत. गॅस शेगडी, खूप अरेंजमेंट करायचे अजून. हो रे, होईल. नाव यू होल्ड युअर हॉर्सेस. काय येस. आणि काय रे, सगळी कामं एका दिवसात होतात का? होतील रे हळूहळू. साकेत, एक गोष्ट बरी झाली. आपण आज गोपाळ सोबत बोललो, त्या माणसामुळे खरंच खूप मदत झाली. अँड आय एम शुअर इथून पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे खूप सोप्या होतील. कोण गोपाळ? मला नाही वाटत. तुला सांगतो आर्या, तू गावातल्या सगळ्या लोकांवर विश्वास ठेवतीयस, आणि हा कोणाच ठाऊक, तू गोपाळ मला ठीक माणूस नाही वाटला. असं का? अगं मला सांग, लेडीज टेलरला कोण देव माणूस म्हणून बोलतं? साकेत, ही इज लाईक दॅट. अँड आय टेल यू, त्या माणसानं इतकी सेल्फलेसली हेल्प केली आहे ना माझी. उगाच नाहीत लोक त्यांचं एवढं नाव घेत. आणि तू पाहिलं नाहीस का रे साकेत, लोक त्यांच्याबद्दल केवढं चांगलं बोलतात. हे बघ, आजकालच्या काळात कोणाचं काही सांगता येत नाही. जसा माणूस दिसतो तसा असेलच याची खात्री आहे का? आणि तुला खरं सांगू का, त्या गोपाळ बरोबर माझी वाईब नाही मॅच झाली. लवकरच या आर्याला माझ्या घोळात घेतो, म्हणजे 25 लाख सुद्धा माझे. राणी